लडकू घोडे समालोचन कक्षामध्ये लंच ब्रेक नंतर आमचे गुरुवर्य मनोज कारवे सर थँक्यू सो मच आमचे गुरुतुल्य समालोचक सहकारी समालोचक पडगा टेनिस क्रिकेटचा आवाज आमने लोणाट क्रिकेट असोसिएशनचा आवाज योगेश पाटील सर आपले आभार प्रेक्षकांना आपलं हार्दिक स्वागत दुपारची वेळ आहे जय अंबिका स्पोर्ट्स देवरुमपाडा पंडित गोडे आणि टीम आयोजित ही स्पर्धा पाहतो आपण हरिभक्त पारायण स्वर्गीय बाराम घोडे स्मृतिचषक 2026 आणि हा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना इथे पेश झालेला आहे सुरू होते अनुज इलेव्हन जय दुर्गा लोणाट विरुद्ध गावदेवी बापगाव बापगावच्या कॅप्टनने टॉस जिंकून या ठिकाणी बॅटिंगचा निर्णय घेतला आणि एक पाय हवेमध्ये स्क्वेअर कट अपी स्क्वेअर कट अपर स्क्वेअर कट वाव व्हॉट अ स्टार्ट फ्रॉम द बॅटर इट्स अ 4 रन्स नक्कीच नक्कीच आणि टॉस जो जिंकला आणि निर्णय जो घेतला बॅटिंग करण्याचा तो पहिल्याच चेंडूमध्ये अगदी योग्य तो सिद्ध करत असताना बॅटर विजय ऑफ द मार्क धावसंख्या 4 डिलिशियस अगदी स्वादिष्ट चौकार मारला पुस्तकी फटका दुसरा चेंडू पुन्हा एकदा तिथे ड्राईव्हचा प्रयत्न होता ऑफस्टिकच्या बाहेर थोडेसे पायांची हालचाल बघा आता बरोबर नटराज स्टाईलने तो स्टान्स दाखवते ड्रिल करून दाखवते बॅटर असे फटके पाहण्याजोगे असतात अगदी नजर समोर हँड आणि हाय कॉम्बिनेशन हाताचं आणि डोळ्यांचं कॉम्बिनेशन नजरेच्या समोर आणि विथ डोकं स्थिर पाहिजे अगदी दोन्ही पायांची हालचाल पाहिजे फटका बनवण्यासाठी सुद्धा एक कसरत असते एक स्टान्स असतो एक पद्धत असते स्पेशालिटी असते त्यासाठी तुमची प्रॅक्टिस तशी लागत असते 4 धावसंख्या 2 चेंडू पडलेत गोलंदाज अजय द विकेट जातोय हो अजय कदमचा हा चेंडू होता आणि तिथे स्वतः अजय गेलाय डायरेक्ट हिट केले फलंदाज बाद वाव रन आउट होतोय तिथे रोहित नावाचा बॅटर ज्याने एकाच चेंडूला सामोरं जाता आधी क्रिकेटची आत्महत्या झाल्यासारखं पाहायला मिळालं आणि मस्त इथे रनआउट घेतलाय स्वतः गोलंदाज अजय कदमने पहिला धक्का लागतोय गावदेवी बापगावला काहीसे चाचपडत होते अक्षरशः बघितलं की ऑफस्टिकच्या बाहेरच्या चेंडूला मारण्यासाठी पहिला आधीच्या चेंडूमध्ये सुद्धा काहीसे बीट झाले तर पुन्हा एकदा चेंडू बाहेरच ठेवला पण तो शॉर्ट ऑफ लेन टाकला होता अकोट टप्प्या चेंडूला तिथे थोडासा राईज होता असताना ड्राईव्हचा प्रयत्न केला गेला बॅटरकडून परंतु तिथे ड्राईव्ह तर झाला पण तो जेव्हा फिल्डिंगला वेगाने स्वतः गेले अजय कदम त्या ठिकाणी पूर्णपणे नॉन स्ट्रायकर बॅटाची दमछाक झाली आणि स्ट्राईक एंडला धोका असताना तिथे धोका संभवला रनआउटच्या माध्यमातून रोहित बाद झाला धावसंख्या 4 वाजताना एक गडी बाद झालाय टॉस साठी मी आवाज देऊ इच्छितो पुढचा सामना असेल चेंडू क्रमांक हा चौथा आहे रे चौथा चेंडू 4 धावांसाठी जाणार का यस 1 2 4 4 रन टॉस साठी या जय हनुमान स्पोर्ट्स खांडवल बी माफ करा खांडवलला बाय आहे
गावदेवी नानकर विरुद्ध जय हनुमान चौदरपाडा. येस, पहिला सामना जो जिंकला त्या पहिल्या सामन्याला बाय आहे, म्हणजे ते पुढच्या फेरीत पोहोचलेत. जय हनुमान खांडवल बी, प्रशांत सेठ पाटील यांचा संघ. तर आता टॉस करायचा आपल्याला. आई गावदेवी स्पोर्ट्स नानकर विरुद्ध जय हनुमान चौदरपाडा. बिग फाईट. वा, दोघे पण संघ, दोन्ही पण संघ प्रेक्षकांनो 5-5 चॅम्पियन पद ज्यांनी पटकावले ती लढत पुढच्या सामन्यात तुम्हाला पाहायची आणि पाहण्यास विसरू नका. इथे चौकाराला बघा आणि त्या चौकाराने धावसंख्या फुललेली आहे 8 वरती. एक गडी बाद. गोलंदाज अजय कदम फॉर द विकेट. बॅट स्लाइस केली आहे, चेंडू फ्लाय झालेला, तिथे कव्हर पॉइंटनी उडी मारली होती पण तो चेंडू तिथे झेलही मिळाला नाही आणि दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न केला गेलाय. तिथे धोका पुन्हा एकदा संभवला आणि शकलकोटी सरांचं बोट आकाशामध्ये. फलंदाज रनआउट. दुसरा धक्का लागतोय. हारागिरी करतात त्या ठिकाणी बापगाव टीम. फलंदाज बाद. स्वर्गीय बालराम गोडे खुर्ची चषक आहे ओलाई फेमस. जय अंबिका क्रिकेट संघ करती स्पर्धा आयोजन. मानाची पाहुणी येतील सारी आज या मैदानामध्ये. मानाची पाहुणी येतील सारी आज या मैदानामध्ये. जय अंबिका क्रिकेट संघ करतो ठाणे जिल्ह्यामध्ये. खूप सुंदर अगदी गाण्यांमधली शब्दरचना बघितल्या की मानाची पाहुणे सुद्धा येतील या मैदानामध्ये. छत्रपती शिवाजी महाराज मैदान क्रीडांगण बापगाव देवरुंग या ठिकाणी स्पर्धा आणि प्रत्येक पाहुण्याला प्रत्येक खेळाडूला आम्ही मान सन्मान देतो या स्पर्धेच्या निमित्ताने. आणि स्पर्धेची गोड आठवण नक्कीच आयुष्यावर राहणार आहे याबद्दल काही शंका नाही. कारण तब्बल सामन्यासाठी जर आपण बक्षिसं बघितली प्रेक्षकांना तर अगदी त्या बॅटरची त्या खेळाडूच्या हाताची ओंजळ कमी पडते इतकी बक्षीस आपण देतोय. काय स्पॉन्सरशिप लाभली आहे, प्रत्येकाचं प्रेम आणि प्रत्येक जण इथे आदरांजली श्रद्धांजली वाहतायत स्वर्गीय बाराम गोडे साहेबांना. नक्की ते स्वर्गलोकातून पाहत असतील की माझ्या गावाने, माझ्या बंधूंनी, माझ्या भावांनी, माझ्या काकांनी, माझ्या पुतण्यांनी, माझ्या नातूंनी, माझ्या मुलांनी किती कार्यभार सांभाळलाय आणि माझ्या नावाला उजेला दिलाय. नवीन बॅटर तुषार, याला मी हुशार तुषार नाव ठेवलंय. अगदी तुषारची सुद्धा चांगली कामगिरी होती. सूरज भोईर, तुषार अगदी मागच्या गावदी चषकामध्ये सुद्धा सुंदर त्यांचं देखणं नियोजन होतं ह्याच मैदानामध्ये जी स्पर्धा गाजली होती. तर आमचे पुरस्कर्ते बघा, मी जो उल्लेख केला की अनेकांचं आम्हाला मोलाचं योगदान आहे, त्यामधले आमचं योगदान पुरुष आमच्यात उपस्थित आहेत. सचिन सेठ दळवी साहेब, त्यांचा आम्ही ते सन्मान करतोय आमच्या मंडळाच्या वतीने आपल्या व्यासपीठावर. सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे तुमचं योगदान असं म्हटलं जातं. रक्तदान, कन्यादान, जीवनदान यामधलं अजून एक दान योगदान. आणि योगदान करणारे आम्हाला इथे सचिनजी दळवी आपल्यामध्ये आहेत, त्यांचा आपण शुभ सन्मान करतो मंडळाच्या वतीने. सतीशजी गोडे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान देतोय साहेबांना. सचिनजी दळवी, खेळ सुरू ठेवा आपण, खेळ नो प्रॉब्लेम. नवीन षटकासाठी स्वतः कॅप्टन तयार झाले राहुल. आणि पाहतोय आपण स्क्रीनवरती बघा, आपण मायाची उबदार शाल आमचे सतीशजी गोडे प्रदान करतायत सचिनजी दळवी यांना, ज्याने आम्हाला मेडल्स पुरस्कृत केलेत या स्पर्धेसाठी. अतिशय मोलाचं योगदान. खारीचा वाटा असो, सिंहाचा वाटा असो, तो शेवटी वाटाच असतो आणि ते वाटेकरी, हे देणेकरी आमचे आम्हाला लाभलेत सचिनजी दळवी. त्यांचा शुभ सन्मान आम्ही करत असताना या आपल्या स्वर्गीय बाराम गोडे स्मृती चषकामध्ये. त्यानंतर आपल्यामध्ये समीरजी गोडे आहेत, जाणता राजा देवरुंग संघ ज्यांनी बनवलाय घडवलाय ते आमचे लाडके समीरजी गोडे, त्यांचा सुद्धा आम्ही सन्मान करतोय आपल्या व्यासपीठावर. राहुलचा पहिला चेंडू तिथे बॅटची कडा घेऊन जात होता शॉर्ट थर्डमॅनला. बॅट कशी स्लाइस केली होती, अगदी ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न होता बॅटरचा. बघा डील करून दाखवतोय पण तो नीटचं मिडल झालं नाही. आणि बघा आपण पाहतोय आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये समीरजी गोडे यांचा हा हेतुचित सन्मान होतोय. मायची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण राहण्यासाठी जेव्हा जेव्हा साहेबांना आपल्या घरामध्ये सन्मान चिन्ह दिसेल तेव्हा समीर गोडे यांना नक्की स्वर्गीय बाराम गोडे यांची आठवण येईल, या स्पर्धेची आठवण येईल आणि ती साठवण करण्यासाठी हा सन्मान होतोय सतीश गोडे यांच्या शुभ हस्ते समीर गोडे यांचा. पुढचा चेंडू दूरवर मारण्याचा प्रयत्न, छेडण्याचा प्रयत्न तिथे तुषारचा होत असताना लाऊड अपील. पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय, परंतु अनेक ऊन पावसाळ्याच्या पंचांनी पाहिलेत ज्यांच्यावरती काही शंकाच नसतात,
कधी पण गोकुळ पाटील सरांना प्रत्येकाला कॉल करावासा वाटतो, शकील कोटी सरांना करावासा वाटतो, परेश महाजन सरांना करावासा वाटतो, राजेंद्र पाटील असतील, जी प्रत्येक स्पर्धेची काळजी घेतात. अनेक दिवस राहतात स्पर्धा, ओपन क्रिकेट असो, ग्रामीण क्रिकेट असो, टेनिस लेदर क्रिकेट असो, सर्व स्पर्धा ज्या कव्हर करतायत असे उत्कृष्ट पंच लाभलेत. त्यांना सुद्धा माहिती आहे की हा अपीलमध्ये दबाव जास्त होता, उत्साह जास्त होता, आत्मविश्वास फार कमी. हा दुसरा चेंडू होता गोलंदाज राहुलचा. धावसंख्या आपण पाहतो आतापर्यंत ती 10 वरती थांबली आहे टीम आईगावदी बापगाव संघाची. पुन्हा गोलंदाज इथे राहुल. तुषारसाठी बाहेर बोलवलं जाते, अँगल प्राप्त करते सुंदर पद्धतीने. रायटी बॅट्समनला लेफ्ट हँड ओव्हर द विकेट जातोय राहुल आणि काय छाप सोडतोय या मैदानामध्ये. क्रीजचा प्रॉपरली वापर करत असताना, रिलीज करताना इथपर्यंत आवाज येतो कधी कधी. आपण बघितलं की शोल्डरचा चांगला वापर करतो आणि त्या कारणाने चेंडू अँगलही प्राप्त करतोय. 10 धावसंख्या 2 गडी बाद. तुषार खेळतोय 0 वरती, अजून 2 चेंडूमध्ये एकही धाव नाही. विजय त्याच्या साथीला आहे जो खेळतोय 5 वरती. आईगावदेवी बापगाव संघाचे हे 2 बॅटर. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक आहे, अखेरीस बॅट स्लाइड झाली, स्वतः गोलंदाज तिथे पोहोचलाय. विकेट कीपरने कॉल दिलाय की इट्स माय कॅच, टेकन ऑल्सो, आणि फलंदाज तुषार बाद बॅक टू द डगआउट. जिथं आहे बोलबाला साऱ्या गावा शहरामध्ये, जिथं तिथं आहे बोलबाला साऱ्या देवरुंग पाड्यामध्ये. जय अंबिका क्रिकेट संघ गातो ठाणे जिल्ह्यामध्ये. जय अंबिका. ठाणे जिल्हा आणि महाराष्ट्र राज्य, मी नुकताच उल्लेख केला मित्रांनो की फक्त महाराष्ट्र राज्याची स्पेशली स्पर्धा आपल्या भेटीस येणार आहे. MTCL महाराष्ट्र टेनिस क्रिकेट लीग. ISPLचा विचार आता सोडा, ज्यांना संधी नाही मिळाली त्यांनी FTCL मध्ये संधी घ्या. फक्त महाराष्ट्रपूरचे खेळाडू असतील आणि 8 संघ बनवले जाणार आहेत IPLच्या धर्तीवरती. नवीन बॅटर आला हिमेश मैदानामध्ये विकेटचं पतन झाल्यानंतर. राहुल गोलंदाज. हो 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 हो, इथे सुंदर चेंडू, वा किती सुरेख, हाताला अगदी ब्लॉक मधून गेला. ऑफस्टिकच्या आणि पायाच्या मधून चेंडू तो अक्षरशः विकेट किपरला पूर्णपणे समोर नजरेसमोर ठेवून गोलंदाज राहुलने हाताळला होता. 5 चेंडूमध्ये 3 डॉट काढले, 1 विकेट आणि 1 सिंगल. दरम्यान सन्मान्य आमचे जयजी सुतार साहेबांचं आगमन, सापेचे सुपुत्र, ज्यांचं आमचं मोलाचं योगदान आहे. आपण जे स्प्राईट देतोय टॉस विनिंग कॅप्टनला ते आम्हाला पुरस्कृत केले आमचे सापेचे जय सुतार यांनी. त्यांचं करूया स्वागत, सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम सन्माननीय जय सुतार साहेब. धावसंख्या स्थिर 10 वरती. गोलंदाज कल्याणींकडून राहुल शेवटचा चेंडू घेऊन. हो हो हो, पुन्हा एकदा बॅट वेगळा रोल केली आणि तिथे शॉर्ट थर्डमॅनला फंबलिंग. हो डायरेक्ट हिट अंडर फेकी. विकेट कीपरने तिथे प्रसंगावधान राखलं, संधीचं सोनं केलं आणि बॅटर तिथे चाचपडे असताना तिसरा नव्हे तर 4था गडी बाद झालाय. आणि तिसरा गडी बाद झाला आतापर्यंत धावचीच्या रूपामध्ये. 1 धावची, 3 धावचीत, 1 झेल बाद. 4था धक्का लागला आईगावदे बापगाव संघाला. इथे बॅटर जात असताना बॅक टू द पॅव्हिलियन. हाराकिरी झाली. तसं पाहता पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तर सुंदर 2 चौकार आले होते जे आपण पाहिले पहिल्या चेंडूमध्ये आणि 4थ्या चेंडूमध्ये. पण त्यानंतर जी पार्टनरशिप व्हायला पाहिजे ती तशी झाली नाहीये विजय आणि रोहित कडून. रोहित तेव्हा बाद झाला, स्वतः गोलंदाज अजय कदमने त्याला बाद केलं. पुन्हा मनीष बाद झाला, तो सुद्धा अगदी चोटी धाव घ्यायच्या नादात बाद झाला. आणि या ठिकाणी सुद्धा आता बघितलं की 3 धावचीत झालेत आणि आपण बघितलं की तुषार हा झेलच्या रूपात बाद झाला. म्हणजे इथे बॅटरने संयम नाही राखला मैदानामध्ये. शांततेने डोक्यावरती बर्फ ठेवून नेहमी खेळायचं असतं. जसं जीवनामध्ये म्हणतात ना की तुमच्या डोक्यावरती बर्फ पाहिजे, जिभेवरती साखर पाहिजे, तरच तुम्ही ह्या जीवनामध्ये तरू शकता, स्वतःला तारू शकता, सर्वाईव्ह करू शकता. इथे सर्वाईव्ह होण्यासाठी इथे दमछाक झाली आहे आणि तब्बल 4 गडी बाद झालेत. 5व्या क्रमांकावरती आला मिस्टर 6व्या क्रमांकावरती नयन, जो जोडला गेलाय विजयला. विजय अजून मैदानामध्ये आहे, जो स्ट्राईकला आला. विजय खेळतोय. 5 धावांवरती, ज्याच्या 5 धावा 4 चेंडूमध्ये आल्यात. आणि संघाची धावसंख्या पाहतो आपण ती 10. 2 षटकाची समाप्ती, 4 गडी बाद. नवीन षटकाची सुरुवात आणि आता सुद्धा ह्या बॉलरनी सुद्धा बाहेरच बोलवलं सुभाषने. एकही चेंडू अगदी समोर टाकला जात नाहीये, प्रत्येक बॅटरला बाहेर बोलवलं जातंय. कदाचित हा चांगला अभ्यास केला असं वाटतंय फिल्डिंग करणाऱ्या संघाने. बॅटिंगचा निर्णय जो आता अंगलट आलाय, मी पहिल्या षटकात उल्लेख केला जेव्हा 2 चौकार आले, दमदार सुरुवात झाली होती विजय आणि रोहित कडून आणि मनीषने 1 चौकार मारला होता. हो हो, इथे सुद्धा रिलीज करताना अगदी बोटांचा वापर केला, तिथे बॅकअप हँडचा वापर केला होता. त्या कारणाने हा थोडासा इन कटर, इन स्विंगचा प्रयत्न केला होता ऑफस्टिकच्या बाहेर टाकून. म्हणून त्या कारणाने पुन्हा बॅटची कट घेऊन गेला चेंडू शॉर्ट थर्डमॅनला. 30 सर्कलच्या बाहेर चेंडूला जाऊ देत नाही. सुंदर इथे बॉलिंग होत असते बघा. होत असताना पाहतोय, यालाच म्हणतात तुमच्या
फिल्डिंगच्या माध्यमातून बॉलरचं आत्मविश्वास कसा वाढवायचा, जसं मी सकाळी उल्लेख केला की एखाद्या गायकाला चांगलं गायचं असेल तर वादकाची साथ, वाजवण्याची साथ चांगली लागते. एक धाव आली इथे, बऱ्याच वेळानंतर नाही, इथे चेंडू सुंदर खाली राहिलाय. वा, अक्षरशः सबमरीन डिलिव्हरी, समुद्र सपाटी लगत हा चेंडू गेला होता खाली, अक्षरशः स्किड झाला चेंडू, टप्पा पडला गुड लेंथ वरती. काय सुंदर बॉलिंग करतोय सुभाषचं, सुंदर कार्य होत असताना दमछाक झालीये. राहुलने जो दबाव टाकला, एकच धाव दिली होती दुसऱ्या षटकामध्ये, आणि आतापर्यंत सुद्धा एकच धाव दिली होती. हा चौथा चेंडू पडला, स्टेट डाय पाहतो आपण, लॉफ्ट झाला तिथे वेगान दोन पिले येतात, त्यांच्यामधून चेंडू सी बारच्या चिडते फाडते, खणखणीत दमदार चौकार. जातो तसा चेंडू गेला अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी. धावसंख्या 4 फुलले 15 वरती पाहतो आपण गावदेवी बापगावची. पुन्हा एकदा चेंडूला लेट द बॉल गो टू द विकेट कीपर, आमच्याकडे वळतायत पंच शकील कोट्टी सर, आणि धावसंख्या 1 पुढे अलगदपणे उडी मारत असताना 16 वरती 4 गडी बाद. धावा आल्या पण तू तशा धावा पाहता फायटिंग अजून नाहीयेत. निदान 35 ते 40चा पल्ला गाठणं तरच तुम्ही फाईट करू शकता. इथे अराउंड द लेग टाकण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आमच्याकडे वळले शकील कोटी सर, सांगतायत हा घ्या, अजून एक वाईट आणि अजून एक धाव जोडा तुमच्या धाव फलकावरती. 17 धावा. बॅटरला बॉलचा संपर्क होत नाही. आधीचे चेंडू अनेक बॉलरने, पहिल्या दोन्ही बॉलरने बघितलं आपण तर ऑफ साईडला टाकले गेले, आणि त्या कारणाने विकेट सुद्धा प्राप्त झाल्या. मिस फिल्डिंग होत असताना रनआउट झाले, आणि इथे मात्र अगदी लेग स्टिकचा वेध घेत असताना चेंडू वाईट पडतायत. म्हणजे तुमची लाईन आणि दिशा जर भरकटली तर धावसंख्या इथे वाढू शकते, याचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. तुमची अचूक बॉलिंग लाईनअप होत असताना इथे काहीशी चुका करतोय गोलंदाज सुभाष. समोर टाकलाय, हा बरोबर बॉल होता, आडव्या बॅटने तिथे प्रहार केला, वेगान तिथे फिल्डर येतोय आणि अगदी समजदारीने शांत पद्धतीने सावध पद्धतीने चेंडूला अडवेपर्यंत एक धाव गेली, ती नयनच्या खात्यात, संघाच्या खात्यामध्ये 18. आई गावदेवी बापगाव टॉस जिंकला, बॅटिंगचा निर्णय. आता मात्र जो निर्णय घेतलाय तो अंगलट आलाय. आता मात्र ह्या आत्ताच्या दिवसापर्यंत 29 चौकार आणि 10 षटकार आलेले आहेत. संपूर्ण आजच्या दिवसाचा लेखाजोखा. बॅकफुटला गेला, स्क्वेअर कट, वा, पुस्तकी फटका सुंदर पाहायला मिळतंय, आणि तिथे फिल्डिंगची जमावट केली होती डीप पॉइंट मध्ये. एकच धाव मिळाली, 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या पाहतो आपण बरोबर 6.33च्या वेगाने आई गावदेवी बापगाव संघाची 4 गडी बाद 19 वर. टॉस साठी या गावदेवी स्पोर्ट्स नानकरचा कॅप्टन आणि जय हनुमान चौधरपाडा कॅप्टन. धावसंख्या 19, 3 षटकाची समाप्ती आणि 4 गडी बाद. 6.33चा रन रेट आतापर्यंत राखलाय. जो CRR आहे, करंट रन रेट, फार कमी पाहतो आपण टेनिस क्रिकेटचा विचार करता. जे आपल्याला आपण नेहमी म्हणतो की टेनिसच्या पटलावरती कमीत कमी प्रत्येक षटक 10 धावा तरी जोडणं अनिवार्य असतं, तरच चांगली फाईट होत असते. जसं काळ अंबाला खेळला आणि अभिषेकनी किती जबरदस्त तिथे टाळ्या वाजवल्या, शांत बसले होते अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन स्टेडियम मध्ये अगदी. परंतु जसं अंबाला तुटून पडला, अगदी मस्त तिथे धावा जोडल्या गेल्या आणि फायटिंग स्कोर निर्माण केला माझी मुंबईने, आणि अंबालाच ठरला मॅन ऑफ द मॅच. प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला 50,000 रुपये कॅश प्राइज मिळते. आणि जी कार आहे ना 911 कॅरेरा पोर्चे, वा, प्रत्येकाचं स्वप्न असेल. काय बघायला मजा येईल नाही जर ते आपल्याकडे आली तर भिवंडीकडे. मग तो कोण आणू शकतो? भावेश, विवेक शेलार, पवन केणे आपल्याकडून गेलेत, JP गेलाय, शहापूरचा JD गेलाय, पण ते अजून चमकले नाहीयेत. जशी चमकदार कामगिरी केली विवेकने बॉलिंगच्या माध्यमातून, भावेश पावणे कॅप्टन्सी विथ बॅटिंग विथ बॉलिंग ऑल्सो, पवन केडे थोडेसे चाचपडतायत, पण तो स्वप्न प्रत्येकाचं पूर्ण होईल. पण आता रेसमध्ये तिथे कैतन म्हात्रे सुद्धा पोहोचलाय. इथे मात्र 14 षटक सुरू करतो आदित्य. धावांची सेटिंग करायची, इथे लॉफ्टेड ऑफ डे तिथे फिल्डर पोहोचलाय आणि झेल टिपला कॅप्टनने आपल्या सुरक्षित हातामध्ये. फलंदाज झेल बाद.
इशारा शकील कोटी सर आणि गोकुळ पाटील सरांनी एकाच वेळेला 0 सेकंद त्यांची ऍक्शन पाहायला मिळाली माझ्या डोळ्यांच्या समोर. त्यांना आपण पाहिलं आणि सुंदर पंचगिरी खराब बॉलिंग ह्या चित्राचा आपण इथे लाभ घेतला. आतापर्यंत आता धावसंख्या आपण जाऊन पोहोचलेली पाहतोय ती 22 वरती आहे. अजून 5 चेंडू शिल्लक इनिंगचे. ही तर पर्वणी आली आता देवेश. हात खोल्याची पर्वणी. फ्री हिटचा चेंडू आहे. कसा आहे मारायचा आहे. सी द बॉल हिट द बॉल. फुल टॉस समोर खेचलाय. एलिव्हेशन नाहीये तिथे फिल्डर झेल टिपतो पण तो फलंदाज बाद मिळणार नाहीये आणि फलंदाज हिंमत करणार नाही कारण ह्या चेंडूमध्ये रनआउट मिळू शकते. ह्या गोष्टी होत असतात क्रिकेटच्या पटलावरती. जेव्हा जेव्हा इथे फ्रीट असतो तेव्हा रनआउट सुद्धा मिळत आहेत. जेव्हा मिस फिल्डिंग होते तेव्हा सुद्धा रनआउट मिळत आहेत. इथे धावसंख्या 1 पुढे फुलते. 23 वरती जाऊन ठेपलेली आहे आई गावदेवी स्पोर्ट्स बापगावची 4 गड्यांच्या मोबदल्यात. 2 चेंडू लिगली पडलेत आतापर्यंत. 4 चेंडू शिल्लक असताना काहीसं अक्षयने कान मंत्र दिले बॉलरला. आदित्यला सांगितलं की तू बाहेर टाक समोर पुढ्यात देऊ नको. यॉर्डचा प्रयत्न करू नको. यॉर्ड टाकण्याचा प्रयत्न केला तर फुलटॉस जाईल असं नक्कीच पाहिलं अक्षयने. अक्षय चाणाक्ष म्हणून तो कॅप्टन्सी करतोय आणि इथे डॉट चेंडू निघाला. नयन तिथे पाहत राहिला की टप्पा पडला चेंडू स्किट झाला. काहीसा अगदी खाली राहून टर्न पण झाला होता. गोलंदाज आदित्य पुन्हा इथे बॅट्समनला फॉलो केलं आणि बॅट्समनने चेंडूला फॉलो करून खेचण्याचा प्रयत्न तिथे फिल्डर आला होता परंतु डाव्या हाताने अजय कदमने तिथे प्रयत्न केला. अक्षयने तिथे पाठिंबा दिला. पाठिंबा देऊन अनेक इलेक्शन जिंकता येतात त्याचं आपल्याला काल प्रचिती आली आहे. पाठिंबा फार महत्वाचा असतो. त्याला बॅकअप म्हणतात आणि पाठिंबा घेण्यामध्ये आमचे भारतीय जनता पक्षाचा कोणी हात धरू शकत नाही असंच पाहायला मिळालं. धावसंख्या 25 वरती 25 5 गडी बाद. सगळं भारत जिंकण्याचा मानस आणि का नको. त्यांची सिस्टम त्यांची हुशारी त्यांची चाणाक्ष नीती त्यांची रणनीती सफल ठरत आहे. त्यांची म्हणजे आपलीच मोडी. आपण इथे मात्र हा झेल आपला नाहीये. झेल ऑफर झाला होता पॉईंटला. कव्हर पॉईंटला फिल्डर तिथे पोहोचेपर्यंत एकच धाव प्राप्त होते नयनला आणि धावसंख्या संघाची पोहोचते ती बापगाव आई गावदेवी 26 वर 5 गडी बाद. देवेश चेंडू 2 शिल्लक आहेत आता. सेकंड लास्ट टू गो. टॉस साठी या येऊन थांबा. कॅप्टन ऑफ गावदेवी नानकर आणि जय हनुमान चौधरीचा कॅप्टन ऑलरेडी आलेला आहे. दोघे पण आलेत. येस 5वा चेंडू सुद्धा येतोय. हो इफर्टलेस टायमिंग तिथे नीटचं झालं नाही आणि अजय कदम जे बंदे में हे दम त्याने झेल इथे पकडला आणि षटकाची समाप्ती झाली आहे. देवेश षटकाची समाप्ती नो प्रॉब्लेम करेक्शन केलं इथे आमच्या देवेश याने. हरकत नाही मध्ये एक चेंडू जोडला नसेल पण इथे मात्र विकेट जोडली गेली बघा. धाव फलकावरती पाहतो आपण. ओव्हर पिच होता त्याला अगदी इफर्टलेस जसा उल्लेख केला की त्या फटक्यामध्ये दम नव्हती चमक नव्हती. बॅकलिप सुद्धा अगदी आखडलेली होती. शॉर्ट ऑफ जामचा फटका असा पण नसतो त्याला मनगटीची ताकद वापरायला लागते. इथे धावसंख्या थांबली ती बरोबर 26 वरती आणि 27 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी ठेवलंय. टीम अनुज 11 जय दुर्गा स्पोर्ट्स लोणारच्या समोर आई गावदेवी बापगावने 24 मध्ये 27 ची गरज असेल. आणि आता मी प्रेक्षकांना आपण आता दुसऱ्या फेरीला प्रवेश करतोय. गावदेवी स्पोर्ट नानकर चॅम्पियन आणि दुसऱ्या बाजूला दुसरा चॅम्पियन 5 चॅम्पियन पद पटकावलेले दोन्ही पण संघ एकमेकांच्या समोर. जय हनुमान चौधरपाडा विरुद्ध आई गावदेवी नानकर. आमचे साप्याचे जयजी सुतार आमचे जयदीपजी सुतार यांच्या शुभ हस्ते मी करतोय. हेड अँड टेल कॉइन दाखवतात आमचे जयजी सुतार. 2 कॅप्टन नानकर आणि चौधरपाडा ज्यांची बरोबरी आहे चॅम्पियन पदामध्ये. या सामन्यामध्ये त्यांची आता आपल्याला प्रतिष्ठा पणाला लागली दिसेल. हेड कॉल होता नानकाचा टेल आलाय आणि तुमचं स्पॉन्सर असलेली थंडपेय द्या तुमच्या शुभ असतेच. वा का योग आलाय बघा. कॅप्टन ऑफ जय हनुमान चौधरपाडा घेतोय हा टॉस विनिंग थंडपेय थम्सअप. कॉल टॉस महत्वाचा होता आता ह्या सेकंड फेरीमध्ये. हो नक्कीच. काय विचार आहे. 2 मिनिटांत सांगतो. 2 मिनिटात परत सांगणार. कसं वाटतं पहिला सामना खेळताना काय चाच पडली की अगदी जसं ठरवलं तसं अभ्यास केला होता आणि तसं झालं. हो नक्कीच. लास्टला जरा प्रॉब्लेम झाले विकेट पडले.
गावदेवी नानकरचा काय दबाव घ्याल की अगदी नॅचरली खेळणार? नॅचरली केलेलं. तरी पण तुमच्या संघामध्ये कुठलाच असा खेळाडू आहे की तुम्ही पूर्ण निर्भर असाल की तो जर चमकला तर गावदेवी नानकरची दमछाक होईल? आदित्य वाकडे आणि प्रतीक वाकडे. आणि तुमच्या संघामध्ये गावदेवी नानकरमध्ये जास्त विश्वास कोणावरती असेल की जो चौधरपणाला भारी पडू शकतो? माझी तर अपेक्षा सर्वच प्लेअरकडून असेल की ज्यांना ज्यांना चान्स भेटेल त्यांनी आपला बेस्ट द्या. समजा तुम्ही टॉस जिंकला असता, अजून समोरचा निर्णय नाही, तर तुझा निर्णय का असता? फलंदाजी केली असती. ठीक आहे. ही स्पर्धा कशी वाटते? खूप चांगली वाटते आणि असं आयोजन पहिल्यांदाच वाटतं, कारण की जिथे 10 मॅन ऑफ द मॅच प्राइज भेटत आहेत असं ही पहिल्यांदा बघितलं टुर्नामेंट ही. चांगला उल्लेख केला, अगदी तुझा चांगला उल्लेख लक्ष आहे. बघा गावदेवी नानकरच्या कॅप्टनने सांगितलं टॉस जिंकला तो जर्मन चौधरीच्या कॅप्टन निर्णय पेंडिंग आहे, पण तो अपेक्षा आहे गावदेवी नानकरची की आम्हाला बॅटिंग मिळावी. त्यांनी उघड करून टाकला. आता विचार होईल नक्कीच चौधरीच्या कॅप्टनच्या ब्रिगेडमध्ये आणि सांगतील निर्णय. आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. धावांचा पाठलाग सुरू होणार आहे या चालू सामन्यामध्ये. धन्यवाद. हॅलो, लक्षात घ्या कॅप्टन्स की तुम्ही जेव्हा टॉस करायला येताना की तुम्ही तुमचा निर्णय सोबतच घेऊन येत जा, कारण तुम्ही मग वेळ दवडता आणि समोरच्याला आम्हाला काही विचारता पण येत नाही अशा वेळेला. तर तुम्ही असं करू नका. तुम्ही ॲज अ कॅप्टन ती जबाबदारी घेतली पाहिजे, तुम्ही निर्णय दिला पाहिजे लगेच. तर विनंती आहे कॅप्टनला आता की 2 मिनिटाच्या निर्णय सोपवायचा आमच्याकडे, आणि नेक्स्ट टाइम असं होणार नाहीये. तुम्ही अगदी ऑन द स्पॉट निर्णय द्यायचा आहे टॉस जिंकल्यानंतर, असं आमच्या आयोजक समितीची विनंती आहे. धन्यवाद. नाही, खरोखरच ना, की कारण संघाचा जो संगणक असतो तोच मात्र एक राजा असतो. त्याला मात्र निर्णय घेण्याची पूर्णपणे मुभा असते. आणि तुम्ही अशा प्रमाणे कुठल्या प्रकारचं या ठिकाणी कृत्य करू नका मित्रांनो. छोटंसं लक्ष आहे, 27 धावांचं टार्गेट मात्र या ठिकाणी पूर्ण करायचं आहे टीम जयदुर्ग अनुज 11 लोणार संघाला. आणि ती सलामी जोडी सध्या आपण पाहत आहोत. पहिल्या चेडूला मात्र या ठिकाणी सुभाष ठाकरेनं मात्र सन्मान दिलाय. सुभाष आणि पावशेकराला अजय नाणेफेक जिंकली जर्मन चौधरपाडा संघाने, आणि कुणाल बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. वा, म्हणजे दोन्ही संघाने आपण जर पाहिलं तर बॅटिंगच करायची होती, कारण नानकरच्या संघाने सुद्धा सांगितलं की आम्ही टॉस जिंकला तर आम्ही सुद्धा फलंदाजी केली असती, किंवा त्याची ती एक रणनीती असावी. होत असतो कधी कधी अशा गोष्टी, डावपेच आखले जात असतात. मग कुठलाही क्षेत्र असू द्या, फटका ऑनसाईडला हुक करायचं होतं, परंतु चेंडू हवेत अगदी पंचांच्या जवळ हा झेल तिथे मात्र सहपणे केला आहे. आणि पहिल्या धक्का लागत असताना या ठिकाणी जयदुर्ग अनुज 11 लोणार संघाला अजय कदमच्या रूपानं ऍक्शन रिप्ले पहा. विश्वास पाटीलची उंचीचा मात्र पूर्णपणे त्याला फायदा मिळाला आहे. बॅटच्या अगदी स्टिकरला चेंडू जाऊन मात्र एक्झॅक्टली धडकला, आणि त्यानंतर फावशेकरला चेंडू भरपूर वेळ हवेत आणि कुठल्या प्रमाणे त्या ठिकाणी चुकी मिस्टेक झाली नाही. हां, आणि तर अशा प्रमाणे तुम्ही जर चेंडू हाताळले, अशा प्रमाणे जर तुम्ही सातत्याने विकेट्स प्राप्त केली तर मात्र या छोट्या धावसंख्येचा सुद्धा तुम्ही या ठिकाणी संरक्षण करू शकता. आणि ती सुरुवात आहे गावदेवी बापगाव संघाच्या वतीने मात्र पाहायला मिळाली. न्यू बॅटर पाहू शकेल आता सुभाषच्या सोबतीला आदित्य आलाय. कागदावरती पाहिलं तर जयदुर्ग अनुज 11 लोणार संघाचं खूप पूर्ण नाव आहे, परंतु या सत्रामध्ये वितसित कामगिरी आतापर्यंत या संघाची राहिली नाहीये. परंतु आज सर्व काही पाठीमागे काय झाले ते विसरून तुम्हाला या स्पर्धेमध्ये नव्यानं सुरुवात करावी लागेल. क्रॅकिंग कव्हर ट्राय, हो सूरज भोईर होते त्या ठिकाणी. जबरदस्त आपल्या संघासाठी किमान 3 धावा वाचवल्या असं म्हणायला हरकत नाहीये, कारण तिथे थोडीशी सुद्धा मिस्टेक घडली असती तर मात्र चेंडू बाउंड्री लाईनच्या अगदी पलीकडे मात्र आपल्याला दिसला असता. परंतु आपल्या संघासाठी स्वतःला त्याने झोकून दिलं आणि आपल्या संघासाठी चांगला परफॉर्मन्स त्याने मात्र दाखवलाय. ज्याप्रमाणे तुम्हाला फिल्डिंगचा दर्जा दाखवावा लागेल. प्रत्येक धाव वाचवण्यासाठी तुम्हाला मात्र या ठिकाणी 100% कमिटमेंट मात्र इथे द्यावी लागतील. आणि ते कार्य सध्या आउटफील्डमध्ये आपण पाहतोय. हो, फुल टॉस फक्त स्वीप केलाय, जागा चांगली निवडली, कारण स्क्वेअर लेकडे कुठला फिल्डर नाहीये आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. फटक्याचा तर ताकद झुकली नव्हती फलंदाजाने, फक्त युक्तीचा तिथे मात्र वापर केला. आणि टायमिंगच्या स्वबलावरती सुभाष ठाकरेकडे मात्र भरपूर वर्षाचा अनुभव, आणि तो अनुभव आता मात्र या ठिकाणी झोकण्याचा प्रयत्न करतोय. कारण त्याला माहिती आहे की अजय स्वस्तात बाजले, आता मात्र आपल्या संघाची जबाबदारी मात्र या ठिकाणी आपल्याला घ्यावी लागेल.
आणि इथे मात्र पाहू शकेल हुक करण्याचा प्रयत्न, शॉट पाहिलेला फिल्डर जरूर होता परंतु त्याला बीट करून चेंडू सरळ त्याला फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे सलगचा दुसरा चौकार सुभाष ठाकरेच्या बॅटमधून आपण पाहतोय. काल ठाकरे बद्दल थोडीशी नाराजगी त्यांना मात्र जरूर आपण पाहिली त्यांची, परंतु हा सुभाष ठाकरे लोणार संघाचा आहे, त्याच्या चेहऱ्यावरती गोड स्माईल आहे, तो नाराज नाहीये कारण त्याच्या गोलंदाजीने चांगला परफॉर्मन्स केला आणि आता मात्र धाबांचा पाठला करत असताना मात्र त्याच्या बॅटमधून चांगला धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरुवात विश्वासच चांगली केली परंतु त्याचा चोख प्रत्युत्तर देत असताना फलंदाज सुभाष पुन्हा इनसाइड आउट मिडो आपला बेट करण्याचा प्रयत्न, क्षेत्राच्या चेंडूखाली चाललाय आणि कुठल्या प्रमाणे चुकी केली नाही. आय थिंक तुषार होता तिकडे, जबरदस्त कॅच आणि दुसरी सफलता विश्वाच्या खात्यामध्ये पाहिली. 2 विकेट्स पहिल्या षटकामध्ये त्यांनी मात्र आपल्या संघासाठी प्राप्त करून दिले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलक्यावरती धावा लागल्या गेल्या. 27 धावांचा पाठला करत असताना 2 गडी बाद 10 जयदुर्ग अनुज 11 लोणार संघाची. म्हणजे येणारे 18 बॉल शिल्लक आणि 18 बॉलमध्ये आता विजयासाठी 17 धाब्यांची आवश्यकता. चेंडूची संख्या जास्त आहे, धाबांची संख्या कमी आहे, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, कधी कुठला संघ मात्र कमबॅक करू शकतोय, कुठला संघ पलटवार करू शकतो आणि अनेकदा आपण पाहिलेले आहेत की विजयाच्या छायेमध्ये वावरणारे संघ सुद्धा मात्र पराभवाच्या छायेत अडकलेले आहेत आणि पराभवातून एखादा संघ विजयाकडे अग्रक्रमण करताना आपण अनेकदा संघांना पाहिलेला आहे. असा क्रिकेटचा खेळ निश्चितपणे भरलेला खेळ, जोपर्यंत शेवटचा बॉल शेवटची रन आपण इथे मात्र जोडत नाही तोपर्यंत कोणत्याही संघाला मात्र आपण विजेता घोषित करू शकणार नाही, असा क्रिकेटचा खेळ आहे. शेवटच्या क्षणापर्यंत मात्र रंगत निर्माण करणारा क्रिकेटचा खेळ. तसं जर पाहिलं तर आपला भारतीय राष्ट्रीय खेळ पाहिलं तर हॉकी आहे, परंतु पाहतो की क्रिकेटला जास्त पसंती दिली जाते, असा क्रिकेटचा खेळ आहे. न्यू बॅटर अक्षय मडवी आलाय 4थ्या क्रमांकावरती आणि षटकात सुरुवात करतो गोलंदाज मनीष. हो बागपुटला गेले, पंच केला, पॉइंटला बीट केलाय, गॅप खूप मोठा आहे आणि फिल्डरसाठी चेस सुद्धा खूप मोठी आहे आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. क्लासिकल फटका, ज्यावेळी आपण क्लासिकल संगीत ऐकतो त्यावेळी कानांना खूप बरं वाटतं आणि क्लासिक फटके ज्यावेळी आपण पाहतो त्यावेळी डोळ्यांना फार बरं वाटतं आणि त्यापैकी क्लासिकल स्ट्रोक. हो कट करण्याचा प्रयत्न, इष्टरक्षक बीट आणि चेंडू सरळ दरम्यानच्या दिशेने चाललाय, सलगचा दुसरा चौकार, फलंदाज आदित्यच्या बॅटमधून निघणारा. जबरदस्त फटकेबाजी, दोन्ही चौकार जर पाहिले तर अगदी क्लासिकल पाहिले. हा लेट कट पहा, दरम्यानला सुद्धा फिल्डर होता आणि त्याला सुद्धा मात्र त्या ठिकाणी संधी मिळाली नाहीये आणि तसं जर पाहिलं तर या मैदानाची आउटफील्ड फार फास्ट आहे आणि त्याच्यामुळे पाहतो की एखाद्या वेळी जर तुम्ही गॅप शोधला तर चेंडू थांबवणं शक्य. 5 स्क्वेअर अँगलला रिप्ले तुमच्या स्क्रीन समोर. ओहो डिलाइट कट, वाव सुपर शॉट आणि या फटक्यात जाणून बुजून खेळला होता त्या ठिकाणी आदित्यनं. आणि तदनंतर पहा सेन्सिबल क्रिकेट, कारण त्याला माहिती आहे की या सामन्यामध्ये आता मात्र आपली परिस्थिती अगदी स्ट्रॉंग आहे. इथे मात्र इथून आपण सिंगल जरी धाबा जोडत गेलो शेवटच्या क्षणापर्यंत तरी सुद्धा त्या आव्हानाचा पाठलाग करू शकतो आणि त्याच्या अनुषंगानं तिथे आदित्य खेळ साकारतोय आणि सिंगलच्या वतीने संघाची धावसंख्या पुढे जात असताना 19 धाबा फलकावरती पाहायला मिळत आहेत. अक्षय मडवी हाफ टेकर लेट ऑन साइडला, पोलंड सक्सेसफुल, चेंडू झाला स्क्वेअर लेगच्या पलीकडे घेऊन 6 धावांसाठी षटकार. अक्षय मडवी बन्नाट फॉर्मात आहे, याच खेळासाठी मात्र अक्षयला सातत्याने मात्र बढोतरी दिली जात असताना आज जरूर खेळाडू कक्षामधून त्याला इशारा आला की मोठा फटका तुला खेळायचा आहे आणि त्या मोठ्या फटक्यामध्ये त्याने मात्र डील केलाय. 6 रन आपल्या स्वतःचं त्यांनी खातं उघडलं. विजयापासून 6 धाबा दूर, आय थिंक 2 धाबा दूर. पंचाचा वाईटचा इशारा, स्कोर आर लेवल. आतापर्यंत 5 सामने पाहिले आपण पहिल्या फिरतील आणि 5ही सामने एकतर्फे. परंतु मित्रांनो आता कुठेही जाऊ नका, वॉर ऑफ टायटन्स, बिग फाईट, आफ्टरनून सेशन, हे 2 चॅम्पियन संघामध्ये ती लढाई असेल. फटका हवेत आणि आय थिंक विजयाची धाव ही अक्षय मडवीच्या बॅटमधून निघाली आणि आज या स्पर्धेमध्ये पाहू शकाल विजयानं सुरुवात केली जयदुर्ग अनुज 11
लोणार संघाने. खूप खूप अभिनंदन टीम लोणार अँड हार्ड लक टीम आय ऑफ देवी बापगाव. नेहमीप्रमाणे पाहिले की या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र कुठेतरी बापगावकरांच्या हाती निराशा आली आणि जरूर त्यांना आपण देऊया पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा. आणि या सामन्यात आपण देणार आहोत सामनावीर पुरस्कार.